नमस्कार. विज्ञानयात्री सर रोनाल्ड रॉस यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सर रोनाल्ड रॉस हे इंग्लंड देशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1902 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मलेरियाला कारणीभूत असणाऱ्या परजीवींचे डासांच्या पोटामधील अस्तित्व तसेच डासाद्वारे त्या परजीवींचा होणारा प्रसार या शोधामुळे मलेरियावरील उपचार शोधण्यासाठीचा पाया त्यांनी रचला. दिनांक 13 मे 1857 रोजी रोनाल्ड रॉस यांचा जन्म भारतात उत्तराखंडातील अल्मोरा येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव सर कॅम्पबेल क्लेथ ग्रँट रॉस, वाईचे नाव मॅटिल्डा शार्लेट एल्डरटन असे होते. वयाच्या 8व्या वर्षी रोनाल्ड रॉस यांना इंग्लंडला त्यांच्या काकूकडे पाठवण्यात आले. सन 1857 साली त्यांनी लंडनमधील सेंट बार्थोलोम्यू मेडिकल हॉस्पिटल व कॉलेज येथे प्रवेश घेतला. पुढील वर्षी इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथील परीक्षा ते उत्तीर्ण झाले. नंतर ते शिप सर्जन म्हणून अटलांटिक महासागरात फिरणाऱ्या जहाजावर रुजू झाले. त्याचवेळी सोसायटी ऑफ ॲम्पोथेकॅरिस याचे लायसन्स त्यांना मिळाले आणि रोनाल्ड रॉस भारतात वैद्यकीय सेवेत रुजू झाले. सन 1888 ते सन 1889 या काळात त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथून पब्लिक हेल्थ या विषयातील पदविकेसाठी जीवाणूशास्त्र हा अभ्यासक्रम निवडला. सन 1894 साली त्यांनी डासामुळे मलेरियाचा प्रसार कसा होतो याबाबत संशोधन सुरू केले. तेव्हा ते महानंद गावातील प्रेसिडेन्सी जनरल हॉस्पिटल येथे कार्यरत होते. वेळोवेळी ते खेड्यामध्ये जाऊन डास गोळा करत. या कामी किशोरी मोहन बंडोपाध्याय या भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांना मदत केली. सन 1883 रॉस यांना बेंगलोर येथील सैन्यातील प्रभारी सर्जन म्हणून नेमण्यात आले. तेथे त्यांना जाणीव झाले की डासांचे नियमन कसे करता येईल व मलेरियाचा प्रसार कसा रोखता येईल यावर संशोधन करायला हवे. रॉस यांना उटीजवळील सिगूर घाट येथे जाण्यास सांगण्यात आले. तिथे गेल्यानंतर 3 दिवसांनी त्यांना मलेरिया झाला आणि त्यांना बारकाईने भिंतीवरील एक विचित्र दिसणाऱ्या डासाचे निरीक्षण केले. या प्रकारच्या डासाला त्यांनी ठिपकेदार पंख असलेला डास असे म्हटले. सन 1892 चार्ल्स लव्हेरन यांनी डासांच्या शरीरात अर्धचंद्राकृती परजीवी पेशी असल्याचे सूक्ष्मदर्शकाखाली बघितले होते. सन 1894 साली पॅट्रिक बॅन्सन यांनी असे गृहीतक मांडले होते की डास चावल्यामुळे फायलेरियाच्या जंतूप्रमाणेच मलेरियाच्या जंतूचा मानवी शरीरात शिरकाव होतो. हे 2 शास्त्रज्ञ रॉस यांचे प्रेरणास्थान होते. ऑगस्ट 1897 रॉस सिकंदराबाद येथे बेगमपेठ रुग्णालयात कार्यरत होते. तेथे त्यांनी ठिपकेदार पंख असलेल्या डास एका बरणीत पकडून आणले आणि हुसेन खान या मलेरिया झालेल्या रुग्णांचे रक्त त्या डासांना शोषून दिले. त्यातील एका डासाच्या शरीरात विच्छेदनात 24 तासानंतर काहीच आढळून आले नाही. परंतु पुढे 3 दिवसांनी डासाच्या पोटात 12 मायक्रॉन व्यासाच्या गोलाकार पेशी दिसू लागल्या. या पेशी काळ्या रंगाचा रंगद्रव दिसत होता. विशेष म्हणजे या 3 दिवसात दर दिवशी केलेल्या निरीक्षणात डासांच्या पोटातील पेशींचा आकार मोठा होत होता. 4 सप्टेंबर 1897 रोजी त्यांनी आपली निरीक्षणे संशोधन पत्रिकेत नोंदवली. पुढे त्यांची बदली कोलकाता येथे झाली. येथे त्यांना असे आढळून आले की करड्या रंगाच्या डासांनी चावल्यामुळे कावळा, कबूतर, चिमणी अशा पक्ष्यांना रक्तातून मलेरिया होतो. तर तपकिरी रंगाच्या ठिपकेदार पंख असलेल्या डासामुळे माणसात मलेरिया होतो, मात्र पक्ष्यांना होत नाही. जुलै 1898 त्यांनी डासाच्या मानेच्या भागाचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले. त्यांना तेथे धाग्यासारखे अनेक परजीवी दिसले. याचेच पुढे स्पोरोझोइट्स असे नामकरण करण्यात आले. डासाच्या मानेच्या वरच्या भागात एका लाळेच्या ग्रंथीत ते सामावलेले होते. त्यावरून रॉस यांनी असा सिद्धांत मांडला की मलेरियाचे परजीवी जंतू हे डासाने पक्ष्याला चावा घेतल्यावर सोंडेतून लाळे वाटे
त्या पक्ष्याच्या रक्तात प्रवेश करतात आणि मलेरियाच्या परजीवी जंतूचे दुहेरी जीवनचक्र म्हणजे अर्धे डासाच्या रक्तात आणि अर्धे पक्षी किंवा मानवी रक्तात पूर्ण होते. याबद्दल त्यांनी सर्वप्रथम विशद केले. रॉश यांनी एक नियंत्रित प्रयोग केला. काही सुदृढ चिमण्या मच्छरदाणीच्या जाळीत ठेवल्या. त्यांना डास न चावल्याने त्यांना मलेरियाची लागण झाली नाही. अशा रीतीने डास हा परजीवीचा वाहक असून त्याच्या चाव्यामुळे लाळेवाटे पक्षी मानवी रक्तात गेलेल्या जंतूमुळे मलेरिया होतो हे त्यांनी सिद्ध केले. रॉस यांच्या प्रयोगाला तत्कालीन भारतीय वैद्यक सेवा विभागाने मान्यता न दिल्याने त्यांनी भारत देश सोडला. परंतु विशेष असे की त्यांनी सांगितलेल्या मच्छरदाणीच्या वापरामुळे जगभर विशेषतः युद्धकाळात मलेरिया बराच आटोक्यात आला. सन 1898 पर्यंत रॉस भारतात राहिले. पुढे इंग्लंडला जाऊन लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथे रुजू झाले. तेथे त्यांनी अधिव्याख्याता म्हणून काम पाहिले. सन 1901 मध्ये रॉस यांची फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड तसेच फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणून निवड झाली. रॉस यांनी दिनांक 22 सप्टेंबर 1881 रोजी जुम्मा या सैन्य दलावर भारतासाठी प्रस्थान केले. सन 1881 ते सन 1894 या काळात त्यांची मद्रास, मोलमेन, बर्मा, म्यानमारमधील बलुचिस्तान, अंदमान द्वीपसमूह, बेंगलोर, सिकंदराबाद येथे विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. सन 1883 मध्ये त्यांनी बंगळूर येथे अभिनय गॅरिसन सर्जन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ज्या दरम्यान त्यांना पाण्याचा प्रवेश मर्यादित करून डासावर नियंत्रण ठेवण्याची शक्यता त्यांच्या लक्षात आली. मार्च 1894 मध्ये त्यांना घरची रजा मिळाली आणि ते कुटुंबासह लंडनला गेले. दिनांक 10 एप्रिल 1894 रोजी ते पॅट्रिक मॅन्सन यांना पहिल्यांदा भेटले. रॉसचे गुरु बनलेल्या मॅन्सनने त्याला मलेरिया संशोधनातील खऱ्या समस्यांची ओळख करून दिली. भारत हे अभ्यासासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे असा मॅन्सनचा नेहमीचा ठाम विश्वास होता. दिनांक 20 मार्च 1895 रोजी रॉस यांनी P&O जहाज बल्लारात भारतात परतले आणि 24 एप्रिल रोजी सिकंदराबादला उतरला. कस्टम कार्यालयात सामान साफ होण्याआधीच तो थेट बॉम्बे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला. मलेरियाच्या रुग्णाचा शोध घेतला आणि रक्ताच्या फिल्म बनवायची सुरुवात केली. सर रोनाल्ड रॉस यांनी मे 1895 मध्ये पहिले महत्त्वाचे पाऊल टाकले जेव्हा त्यांनी डासाच्या पोटात मलेरियाचा परजीवीच्या सुरुवातीच्या टप्प्याचे निरीक्षण केले. 20 ऑगस्ट रोजी त्यांनी डासांच्या आतड्यात मलेरियाच्या परजीवीच्या उपस्थितीची पुष्टी केली, ज्याला त्याने मूळतः डॅप्ड विग्ज म्हणून ओळखले, जी ॲनोफिलस वंशाची प्रजाती होती. दुसऱ्या दिवशी 21 ऑगस्ट रोजी त्यांनी डासामध्ये परजीवी वाढल्याची पुष्टी केली. हा शोध दिनांक 27 ऑगस्ट 1897 रोजी इंडियन मेडिकल गॅझेटमध्ये आणि त्यानंतर ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या डिसेंबर 1897च्या अंकात प्रकाशित झाला. सप्टेंबर 1897 मध्ये रॉस यांची मुंबईला बदली झाली. तेथून नंतर रॉस यांची बदली राजपुताना, आताचे राजस्थान या मलेरियायुक्त खेरवारमध्ये झाली. काम न मिळाल्याने हताश होऊन त्यांनी सेवेतून राजीनामा देण्याची धमकी दिली, कारण त्याला वाटले की हा आपल्या पाठलागासाठी मृत्यूचा धक्का आहे. पॅट्रिक मॅन्सनच्या प्रतिनिधित्वावरच सरकारने विशेष कर्तव्य म्हणून कलकत्त्यात त्यांची सेवा चालू ठेवण्याची व्यवस्था केली. दिनांक 17 फेब्रुवारी 1897 रोजी प्रेसिडेन्सी जनरल हॉस्पिटल, आताचे IPGMER आणि SSKM हॉस्पिटल येथे काम करण्यासाठी ते गेले. रॉस यांनी ताबडतोब मलेरिया आणि व्हिसरल लेशमानियासिसमध्ये संशोधन केले, ज्यासाठी त्यांना नियुक्त केले गेले. त्यांना त्यांच्या संशोधनासाठी सर्जन लेफ्टनंट जनरल कनिंगहॅम यांच्या प्रयोगशाळेत उपयोग देण्यात आला. 4 जुलै रोजी त्यांनी शोधून काढले की लाळ ग्रंथी ही डासामध्ये मलेरियाच्या परजीवी साठवण ठिकाणे होती. 7 जुलैपर्यंत त्याला खात्री पटली की चावताना लाळ ग्रंथीतून परजीवी बाहेर पडतात.
त्यानंतर मलेरियाच्या परजीवी डासापासून संक्रमित चिमण्यांमधून निरोगी चिमण्यांमध्ये प्रसारित केल्याचे प्रत्यक्ष केले. अशा प्रकारे मलेरियाच्या परजीवीचे संपूर्ण जीवनचक्र प्रस्थापित केले. सप्टेंबर 1898मध्ये ते ईशान्य भारत, दक्षिण आसाममध्ये व्हिसरल लेशमानियासिसच्या साथीचा अभ्यास करण्यासाठी गेले. लॅबॅक टी इस्टेट हॉस्पिटलचे दुसरे वैद्यकीय अधिकारी ग्रॅहम कर्नल विले रामसे यांनी त्यांना तेथे काम करण्यासाठी आमंत्रित केले होते. तथापि तो पूर्णपणे अयशस्वी ठरला, कारण त्याचा असा विश्वास होता की काळा आजार परजीवी लेशमानिया डोनोफ आणि अत्यंत वैज्ञानिक नाव त्यांनी नंतर सन 1903 दिले. या परजीवी काळा आजार एका डासाद्वारे प्रसारित केले गेले होते, ज्याला ते ॲनोफिलस रोसी म्हणून संबोधतात. सन 1899मध्ये रॉस यांनी भारतीय वैद्यकीय सेवेचा राजीनामा दिला आणि लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनच्या प्राध्यापकामध्ये व्याख्याता म्हणून सामील होण्यासाठी इंग्लंडला गेले. पश्चिम आफ्रिका, सुएझ कालवा क्षेत्र, ग्रीस, मॉरिशस, सायप्रस आणि पहिल्या महायुद्धामुळे प्रभावित झालेल्या भागासह जगाच्या विविध भागात मलेरियाच्या प्रतिबंधासाठी त्यांनी काम सुरू ठेवले. त्यांनी भारत आणि श्रीलंकेमध्ये मलेरियाशी लढण्यासाठी संस्थाही सुरू केल्या, ज्या चांगल्या प्रस्थापित झाल्या. सन 1902मध्ये रॉस यांना एडिनबर्ग विद्यापीठाच्या थेराप्युटिक्ससाठी कॅमेरॉन पुरस्कार सन्मानित करण्यात आले. सन 1902मध्ये त्यांची लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे प्राध्यापक आणि अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले, जी त्यांनी सन 1912पर्यंत सांभाळली. सन 1912मध्ये त्यांची इंग्लंडमधील किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये उष्णकटिबंधीय रोगासाठी फिजिशियन म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्याचवेळी ट्रॉपिकलचे अध्यक्षपद भूषविले. लिव्हरपूलमध्ये स्वच्छता संदर्भात त्यांनी काम पाहिले. सन 1917पर्यंत ब्रिटिश युद्ध कार्यालयात मलेरियालॉजीचे मानद सल्लागार बनले. तोपर्यंत ते या पदावर राहिले. नोव्हेंबरमध्ये थेसालोनिकी आणि इटलीतील सल्ला देण्यासाठी प्रवास केला आणि वाटेत ल्युकेडियन खडकाच्या जवळ असलेल्या लँडलॉक बेमध्ये त्यांचे जहाज टॉर्पेडो हल्ल्यातून बचावले. सन 1918 ते सन 1926 दरम्यान त्यांनी निवृत्तीवेतन आणि राष्ट्रीय विमा मंत्रालयात मलेरिया सल्लागार म्हणून काम केले. सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया महामारी विज्ञानाच्या अभ्यासासाठी गणितीय मॉडेल विकसित केले. त्याची सुरुवात त्यांनी सन 1908मध्ये मॉरिशस वरील त्यांच्या अहवालात केली होती. त्यांनी सन 1911मध्ये दुसरी आवृत्ती या त्यांच्या द प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया या पुस्तकात ही संकल्पना विशद केली आहे. रॉयल सोसायटीने सन 1915 आणि 1916मध्ये प्रकाशित केलेल्या वैज्ञानिक पेपर्समध्ये सामान्यीकृत फॉर्म त्याचे काही महामारी विज्ञान कार्य गणितज्ञ हिल्ला हडसन यांच्याबरोबर विकसित केले गेले. या पेपर्सने गणिताच्या गहन स्वारस्याचे प्रतिनिधित्व केले, जे केवळ महामारी विज्ञानापुरते मर्यादित नव्हते, परंतु त्याला शुद्ध आणि उपयोजित अशा दोन्ही गणितामध्ये भौतिक योगदान देण्यास प्रवृत्त केले. सन 1912मध्ये हिस्ट्री ऑफ मेडिसिन सोसायटीच्या स्थापनेत रॉस हे सर विल्यम ऑस्लर यांच्या समर्थकापैकी एक होते आणि सन 1913मध्ये मेडिसिन विभागामध्ये उपाध्यक्ष होते. सन 1913 आणि 1917 दरम्यान त्यांनी सर एडविन डर्निंग लॉरेन्सकडून काही आर्थिक मदत मिळवली आणि लंडनच्या 1 विम्पोल स्ट्रीट येथील रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन इमारतीतील मार्स ब्रेक प्रयोगशाळेत त्यांनी प्रयोगाचे नेतृत्व केले. उष्णकटिबंधीय रोगासाठी रॉस संस्था आणि रुग्णालय, रॉस इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल फॉर ट्रॉपिकल डिसीजेस या संस्थेची स्थापना सन 1926मध्ये आली आणि बाथ हाऊस येथे स्थापन करण्यात आली. रॉस इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल फॉर ट्रॉपिकल डिसीजेस ही संस्था तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स भावी राजा एडवर्ड 8वा यांनी उघडले होते. रॉस यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत संचालक इन चीफ पदाची जबाबदारी स्वीकारली. नंतर केपेल स्ट्रीट येथील लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये संस्थेचा समावेश करण्यात आला. बाथ हाऊस नंतर पाडण्यात आले आणि मालमत्तेवर हवेली फ्लॅट बांधले गेले. त्याच्या इतिहासाच्या आणि मालकाच्या स्मरणार्थ ब्लॉकला रॉस कोर्ट असे नाव देण्यात आले. मैदानाच्या आत एक जुने निवासस्थान
रॉस कॉटेज राहते. पक्ष्यामधील मलेरिया परजीवीची जीवनचक्राच्या शोधासाठी सर रोनाल्ड रॉस यांना सन 1902 सालच्या शरीर क्रियाशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र या शाखेच्या नोबल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सर रोनाल्ड रॉस यांनी डासाच्या ॲनोफिलस पोटातील मलेरियाच्या परजीवी प्लाझ्मोडियम यावर संशोधन केले आणि डास मलेरिया पसरवण्यास कसे कारणीभूत असतात हे सिद्ध केले. मलेरियावरील त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी त्यांना 1902 चा वैद्यकीय नोबेल पुरस्कार मिळाला आणि हे यश मिळवणारे ते पहिले ब्रिटिश नागरिक होते. या शोधामुळे मलेरियाच्या उपचारांचा आणि डास नियंत्रणाचा मार्ग मोकळा झाला, ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले. त्यांचे संशोधन वैद्यकशास्त्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर रोनाल्ड रॉस हे भारतीय वंशाचे ब्रिटिश डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि सन 1902 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी मलेरियाचा प्रसार ॲनोफिलस डासाद्वारे होतो हे शोधून काढले. मलेरियाच्या परजीवींच्या जीवनचक्रावरील या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना 1902 मध्ये फिजिओलॉजी किंवा मेडिसिनचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. रॉस यांचा जन्म दिनांक 13 मे 1857 रोजी भारतातील उत्तराखंडातील अल्मोरा येथे झाला. त्यांनी भारतात विशेषतः सिकंदराबाद येथे काम करत असताना डासांच्या पोटातील मलेरियाच्या परजीवी वाढ कशी होते हे शोधून काढले. त्यांनी सिद्ध केले की ॲनोफिलस डासांच्या मादी चावल्यामुळे मलेरिया पसरतो. मलेरियाच्या परजीवीचा अभ्यास आणि त्यांच्या संसर्गाची पद्धत शोधल्याबद्दल त्यांना 1902 मध्ये प्रतिष्ठित नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या या शोधाने मलेरियाच्या निदानाची आणि उपचाराची दिशा बदलली, ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले. 16 सप्टेंबर 1932 रोजी लंडन येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डासाद्वारे होणाऱ्या मलेरियाचा प्रसाराचा शोध लागलेल्या दिवसाला 20 ऑगस्ट या दिवसाला जागतिक डास दिन म्हणून ओळखले जाते. दीर्घकाळासाठी चाललेले आजारपण, अस्थमा यामुळे दिनांक 16 सप्टेंबर 1932 रोजी रोनाल्ड रॉस यांचे निधन झाले. विज्ञानयात्री रोनाल्ड रॉस यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.